नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. 1 नोव्हेंबरची जबरदस्त माहिती, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी. परवापासून सुरू बघा, सर्व माता भगिनींना परवापासून पैसे सुरू होणार आहेत. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही इतक्या दिवसांपासून वाट पाहत होतात, एवढ्या दिवसांपासून तुम्ही ज्या पैशांची वाट पाहत होतात, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट, सर्वात मोठे अपडेट, सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी बघा. परवापासून सुरू थेट तुम्हाला ह्या ठिकाणी पैसे जे ते जमा होणार आहेत. आता बघा, 2100 रुपये पण येणार आहेत आणि 3000 रुपये पण येणार आहेत. 3000 रुपये कोणाला येतील, 2100 रुपये कोणाला येतील, त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीनेच तुम्ही शेअर करायचे. पाहू शकता बघा, 1 नोव्हेंबर परवापासून सुरू अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. आता बघा, नेहमीच माहिती जी आहे ती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेची जी काही माहिती असेल ती पुराव्याच्या सहितच असणार आहे. त्याच्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलोत. पुरावा तुमच्यासमोर आहे बघा. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अखेरकार आता मुहूर्त सापडला आहे. पाहू शकता बघा, अखेरकार मुहूर्त जो आहे तो सापडलेला आहे लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरच्या हप्त्याची जी आतुरतेने तुम्ही वाट पाहतायत, तर तो हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे. बघा, ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी वाटप होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात, तो हप्ता तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आतुरतेने तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहतायत, तो हप्ता तुम्हाला आता ह्या ठिकाणी मिळणार आहे. आता याच्या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे, नवीन अपडेट आलेली आहे, ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. लगेच पुढे पाहूया. बघा, ऑक्टोबरचा हप्ता, ऑक्टोबरचा महिना उलटल्यानंतरही खात्यात जमा होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. बघा, ऑक्टोबर महिना संपला तरी देखील अजून पैसे आले नाहीत, त्याच्यामुळे महिला चिंतेमध्ये आहेत. दुसरीकडे शासनाने KYC नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे. आता नियोजित वेळेत KYC जी ती पूर्ण करायचीच आहे. नियोजित वेळ काय आहे, तर जवळपास 18 नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला ही KYC करायची आहे. यामुळे KYCच्या प्रक्रियेमुळे तर हप्ता थांबत नाही आहे ना, असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातोय. आता बघा, ज्या काही महिला भगिनी आहेत, जेवढ्या महिला पात्र आहेत, योजनेसाठी पात्र आहेत, तेवढ्या महिलांना 1500 रुपयांचा जो लाभ आहे तो दिला जातोय. 1500 रुपयांचा लाभ जो आहे तो लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिला जातोय, जेवढ्या काही महिला भगिनी पात्र आहेत तेवढ्या महिलांना. नंतर बघा, म्हणजेच या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना वार्षिक 18,000 रुपयांचा लाभ मिळतोय. वार्षिक 18,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळतोय. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमधील 15 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. बघा, जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमधील 15 हप्ते जे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून. आता हा जो काही हप्ता असणार आहे, हा तुम्हाला 16वा हप्ता वाटप होणार आहे. कधीपासून वाटप होईल, तर परवापासून तुम्हाला पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा 16वा हप्ता जो आहे तो पात्र महिलांच्या खात्यात नेमका कधी वर्ग होणार, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा, आता झालेला आहे की पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी येणार आहेत, पण कधी येतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याबाबतही मीडिया रिपोर्टमध्ये मोठा दावा केला जातोय. येत्या काही दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. आताच आपण जर पाहिलं तर बघा, जवळपास जानेवारीपर्यंत ह्या निवडणुका ज्या आहेत त्या पूर्ण करायचे आदेश आहेत. त्याच्यानुसार आपण पाहिलं तर लवकरात लवकर या निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता आहे. त्याच्यामुळं
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागेल आणि साहजिकच आहे, आचारसंहितेच्या काळात सरकारला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येणार नाही आहेत. जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या जे पैसे आहेत, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते ट्रान्सफर करायचे असतात, त्यावेळेस काय होत असतं की लाडक्या बहिणींचे पैसे हे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये, लाडकी बहीण योजनाच काय कुठल्याही योजनेचे जे पैसे आहेत ते आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पाठवता येत नाही आहेत. त्याच्यामुळं हप्ता जो आहे तो तुम्हाला लवकरात लवकर म्हणजेच काय तर परवापासून यायला सुरुवात होणार आहे. कारण ऑक्टोबरचा जो GR आहे तो GR सरकारचा अगोदरच आलेला आहे. GRचे म्हणजे ऑक्टोबरचे जे पैसे ते देण्यासाठीचा GR सरकारने अगोदरच काढलेला आहे आणि तो जो काही GR आहे तो GR जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे 410 बघा 410.30 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे आणि हा निधी ऑक्टोबर हप्त्याच्या संदर्भातच आहे. ऑक्टोबर हप्त्याच्या संदर्भातच हा निधी जो आहे तो देण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. यामुळे आता फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी देऊ शकते. म्हणजेच काय बघा, ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे पैसे असे 3000 रुपये एकत्र देऊ शकतं, असं दावा ह्या ठिकाणी केला जात आहे. अर्थात अद्याप शासनाकडून किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे. आपण जर पाहिलं तर दरम्यानमध्ये आत्तापर्यंत शासनाकडून किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कोणतीच माहिती नाही आहे की एकाच वेळी 3000 रुपये येतील म्हणून. ठीक आहे, परंतु विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळेच महायुतीला फायदा झाला होता आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता फडणवीस सरकारकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या काही दिवसांनी वितरित केले जातील असा दावा केला जातो. म्हणजेच काय तर येत्या काही दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. म्हणजेच काय तर परवापासून तुम्हाला पैसे जे ते त्या ठिकाणी येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातो. बघा, या ज्या काही निवडणुका आहेत त्यांची आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वीच ऑक्टोबर पण मिळेल आणि नोव्हेंबर पण मिळेल असा दावा केला जातोय, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. म्हणजेच 2 महिन्यांचे पैसे तुम्हाला एकत्र मिळतील. 2 महिन्यांचे पैसे म्हणजे किती रुपये, तर 3000 रुपये तुम्हाला एकत्र मिळतील असा दावा या ठिकाणी केला जातोय, पण तशी ऑफिशियल माहिती कुठलीही नाही आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, योजनेच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींना महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे दिले जात होते. बघा, आपण जर पाहिलं तर योजनेच्या सुरुवातीला महिलांना जे आहे पैसे जे आहेत ते 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात दिले जात होते. पण यावेळेस काय होतं आहे की जर आपण पाहिलं तर जेव्हापासून अर्थसंकल्प सादर झालेला आहे तेव्हापासून सुरुवातीला GR येतो सरकारचा. GR आल्याच्या नंतर पैसे जे ते म्हणजे बघा, ऑक्टोबर असेल तर नोव्हेंबरमध्ये पैसे येतील, म्हणजे 1 महिना उशिराने पैसे या ठिकाणी येत आहेत, त्याच महिन्यात ते पैसे मिळत नाही. असा प्रकार जो आहे अर्थसंकल्प सादर झाल्यापासून आपल्याला पाहायला मिळतो. नंतर पुढे बघा, पण गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. बघा, हप्ता मिळण्यास उशीर होत आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑक्टोबरचा हप्ता देखील महिलांना अजून मिळालेला नाही आहे. मात्र आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर बघा, आत्ताच आपण जसं की पाहिलं की एक तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे का, तर हो, ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात काहीही त्या ठिकाणी ऑफिशियल अपडेट नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर एकत्र मिळेल याच्या संदर्भातची कुठली अपडेट अजून आलेली नाही आहे, पण ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परवापासून तुम्हाला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.